अरे ऐका की मूर्ख आहे का? ऐका की जरा अनिल तासगाव शहरामध्ये चालू आहे आणि सकाळपासून अत्यंत चांगल्या गतीनं मतदान चालू आहे असं निदर्शनास येतं. काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आजपर्यंत ज्या बूथवरती समोरचा बूथ लागत नव्हता त्या बूथवरती लोक उभारलेले आहेत हे काही लोकांना पचत नाही आहे. मला विश्वास आहे सर्वसामान्य जनता लोकशाही मूल्य टिकवून ठेवायच्या दृष्टिकोनातून काम करेल आणि जर कुणाला असं वाटत असेल की उत्तर आजपर्यंत दिलं नाही आता काय देतील, सर्वसामान्यांच्या मूल्यांचं लोकशाहीच्या मूल्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना उत्तरसुद्धा द्यायला तितकेच ताकदीनं आम्ही सगळे उभे आहे. मला विश्वास आहे तासगाव शहरातली जनता हे परिवर्तन घडवेल. बोगस मतदान थांबवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. तासगाव शहरामध्ये हातनूर, मांजर्डे, पेड, हरिपूर, सांगलीवाडी या भागातलं सगळं मतदान होतंय आणि ते थांबवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत असताना हा प्रकार घडलेला आहे. या शहरातली जनता अशा कुठल्याही प्रकाराला भीक घालणार नाही आणि या सगळ्याच्या विरोधात जाऊन या शहरातल्या जनतेनं लोकसभेला आणि विधानसभेला उठाव केलेला आहे. आता सुद्धा लोक ताकदीनं आमच्याबरोबर उभं राहतील असं मला विश्वास आहे. मतदान थांबलंय त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, मतदान कुठेही थांबलेलं नाहीये. सगळे सगळ्या बूथची प्रक्रिया चालू आहे. लगेच आम्ही तिथं मतदान चालू करून घेतलेलं आहे. पोलिसांनी आम्हाला आवाहन केलं होतं की तुम्ही सगळे मागे सरला तर लवकरच बूथ चालू करतोय. त्याप्रमाणे आम्ही सगळे मागे सरलोय, बूथ चालू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे आत्तापर्यंत झाले या प्रभागातले दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षाचे विजयी होणार आहेत आणि नगराध्यक्षपदाला सुद्धा समोरच्या उमेदवारापेक्षा 30% अधिक मतं माझ्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला सुद्धा याच प्रभागामध्ये मिळणार आहेत. क्लीन स्वीप मिळेल का समोरच्याला? मला विश्वास आहे लोकांना काम अपेक्षित आहे. आम्ही काम केलेलं आहे. गेल्या वर्षभरात कामाचा आलेख चांगला आहे. लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा आलेख चांगला आहे आणि लोकांच्या मध्ये मिसळणाऱ्या लोकांबरोबर राहतील असा विश्वास मला आहे.